स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. खरं तर PhDचे हे विद्यार्थी फेलोशिप प्रलंबित असल्यामुळे जवळपास 6 दिवस झालं आज गुडलक चौकामध्ये आंदोलनासाठी बसले आहेत. विविध नेते येत आहेत, भेटतायत, त्यांना आश्वासित करतायत, मात्र आणखी कुठलाही मार्ग यातून निघाला नाही. आज आपण सुद्धा आलात, त्यांच्याशी चर्चा केली. काय त्यांना आश्वासित केलंय? मी आश्वासन देणारा कोण? मी त्यांना एवढंच सांगितलं की तुमचा लढा योग्य आहे, मागण्या रास्त आहेत आणि त्या शासनानं मान्य केल्या पाहिजेत. याचं कारण एकतर सरकारचंच धोरण आहे. शिष्यवृत्ती देण्याचं किंवा फेलोशिप देण्याची सरकारची योजना आहे आणि त्या पद्धतीने एंट्रन्स घेऊन या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. ते संशोधन करतायत आणि संशोधन सोडून जे खरं तर ही पोरं आता शिवारात पाहिजे होती, त्यांच्या संशोधनात मग्न व्हायला पाहिजे होती. ह्यांना इथं फुटपाथवर पावसामध्ये भिजत बसवायला होता. 2-3 मुली हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. एकाची तब्येत एकदम गंभीर आहे. लाज वाटली पाहिजे सरकारला. आणि म्हणून मी 2-3 मंत्र्यांना इथनं फोन लावला, कृषी मंत्र्यांना लावला, उच्च शिक्षण मंत्र्यांना लावला, परंतु ते कामात व्यस्त आहेत. त्यांच्या सुविधा सहाय्यकाकडे निरोप ठेवला. सामाजिक न्याय मंत्र्यांना हे पोरं इथं बसलेली माहितीच नाही, करतात त्यांचंच खातं यांना अनुदान देतं. म्हणजे किती बेपर्वाईपणा आहे. आमरण उपोषणाला 6 दिवस झालं पोरं बसतात आणि सरकारला माहितीसुद्धा नाही. या ठिकाणी कुणीही सरकारी अधिकारी आलेला नाही. लाज वाटली पाहिजे खरं तर. एकीकडे खरं तर अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात आहेत. शेतकऱ्यांचीच पोरं आज रस्त्यावरती भिजत हे आंदोलन करतायत. मात्र सरकारकडून कानाडोळा होतोय. आता तुमची पुढची भूमिका काय असणार? आता तुम्ही समजा यांना भेटलायत, बोललायत, चर्चा झालायत, मुलांनी तुमच्यासोबत काय भावना मांडल्यात? या विद्यार्थ्यांचं एक शिष्टमंडळ अजितदादांना भेटायला गेलं. ते सरळ म्हणतात की आम्हाला PhD धारकांची गरज नाही आहे, आम्ही ते बंद केलेलं आहे. सामाजिक न्यायमंत्री म्हणतात आम्ही बंद केलेलं नाही आहे. अरे काय चाललंय काय या सरकारमध्ये? आणि तुमच्या सरकारकडे पैसा नाही म्हणून योजना बंद केली म्हणता. अरे मग गरज नसलेल्या शक्तिपीठसाठी 20,000 कोटीचं महागडं कर्ज काढायला तुमच्याकडे पैसे आहेत. म्हणजे दलालांना पोचण्यासाठी, ठेकेदारांना पोचण्यासाठी, मंत्र्यांना टक्केवारी मिळण्यासाठी हे सरकार चाललं आहे काय? या PhDच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये टक्केवारी मिळत नाही म्हणून याच्याकडे दुर्लक्ष करताय का? लाज वाटली पाहिजे सरकारला. सध्या जयंत पाटील यांच्या संदर्भात वक्तव्य केलेल्या गोपीचंद पडळकर यांच्या संदर्भातला विषय चर्चेत आहे. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याकडे कसं बघता? महाराष्ट्रामध्ये एक पॉलिटिकल कल्चर होतं आणि त्याचं वाटोळं करायचं काम महाराष्ट्रामध्ये सध्या चालू आहे. टोकाचा विरोध, आक्रमक आंदोलनं आम्हीही करतो, परंतु कधीही कमरेखालचे वार केले नाहीत किंवा खालच्या पातळीवर कुणावर टीका केलेली नाही. एकंदरीत आपण बघू शकतो की महाराष्ट्राची संस्कृती आहे, ती महाराष्ट्राची संस्कृती प्रत्येक राजकारण्याने जपली पाहिजे अशी प्रतिक्रिया जी आहे ती राजू शेट्टी यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन नागेश मर्डेसोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.